राजकारणातला हा खलनायक, खऱ्या अर्थानं शकुनी ज्याला म्हणता येईल, हा शकुनी म्हणजे संजय राऊत आहे. आणि या संजय राऊतमुळेच महाविकास आघाडी असेल किंवा आम्ही जेव्हा एकत्रित होतो त्या टायमाला आमच्यातली फूट असेल, याला तो कारणीभूत आहे. शरद पवारांनी सत्कार केला आणि हे राहुल गांधीला गळा भेट घेण्यासाठी काश्मीरपर्यंत जातात. अहो, या संजय राऊतला कधीतरी ते साहित्य संमेलन कळालंय का? हा सामनामध्ये येण्याच्या पूर्वी नागडे उघडे फोटो छापणारा हा पत्रकार हा आता इतरांवर टीका करायला लागला. संजय राऊतच झाडू घेऊन फिरत होता ठाण्यात. महापालिकेचे सगळे रस्ते संजय राऊतने झाडले. हा चपराशी करणारा माणूस हातामध्ये पेन घेऊन यांनी काम केले. हा काय ठाण्याचं सांगेल? अरे ठाण्यामध्ये शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांनी दिघे साहेबांच्या आशीर्वादाने उभी केली. हा शिवसैनिक होता कुठे? हा पेपरवाला होता, पेपरमध्ये लिहायचा. बाळासाहेबांच्या पायाशी बसला, सलाम उजरीगिरी केली. बाळासाहेबांनी म्हणलं बच्चू चांगलं दिसतंय म्हणून राज्यसभा मिळाली. याला कधी माहीत आहे निवडणुका काय आहे, शिवसैनिक काय आहे, किती केसेस आहे याच्यावर? हा एक केस आहे भ्रष्टाचार केल्याची. महासंत झाला तुझ्या केसमध्ये जाऊन. घडीघडी तेच सांगतो, मी जेलमध्ये जाऊन आलो, मी जेलमध्ये जाऊन आलो. आता त्याचा सत्कार त्या कारणास्तव केला पाहिजे. अरे पिशा म्हणाव, गद्दारी गद्दारी. अरे तुला आता लोकांनी दाखवलं की रे कोण गद्दार आहे तर कोण नाही. गद्दार जर असते तर 60 आमदार निवडून आले असते का? खरी गद्दारी तुम्ही केली. आणि शरद पवार साहेबाला आता हे लेट समजलं आणि शरद पवार साहेबांनी चांगल्या माणसाच्या पाठीवरती थाप दिली. तुमच्या तर थोतरीत हाणाय पाहिजेत अशी परिस्थिती तुम्हाला सांगतो. आणि शरद पवार साहेबांना समजलंय. आज मला तरी वाटतंय की महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब ठाकरे एकमेव जे महाराष्ट्राचं नाव ज्यांनी गाजवलं आणि संयमी राजकारणी, जर नाव कोणाचा चेहरा महाराष्ट्रामध्ये जर येत असेल धुरंदाज राजकारणी, तर तो मला वाटते शरदचंद्रजी पवार साहेबाचा येतो. राजकारण संजय राऊतांना वैफल्य आलेलं आहे. त्यांचं राजकीय स्थान महाराष्ट्राच्या राजकीय नकाशावरती खाली 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 जायला लागलेलं आहे आणि आता ते तळात जाणार आहे. आपलं स्वतःचं राजकीय स्थान हे संजय राऊतांनी ओळखल्यामुळं वैफल्यग्रस्त भावनेतनं, वैफल्यग्रस्त मानसिकतेतनं संजय राऊतांनी हे विधान केले. माजी केंद्रीय मंत्री ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला. तसेच एकनाथ शिंदे यांच्या कार्याचं कौतुकही केलं. त्यामुळे ठाकरे गटात नुसती खळबळ माजली होती. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी या कार्यक्रमावरून एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केलीच, पण शरद पवार यांच्यावरही जोरदार टीका केलेली आहे. महाविकास आघाडीच्या प्रयोगानंतर संजय राऊत यांनी पहिल्यांदा शरद पवार यांच्यावर खोचक हल्ला चढवला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडल्याचं चित्र दिसत आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचे शिल्लेदारही आक्रमक झाले आहेत. राऊत यांच्या या टीकेवर शिंदे पक्षाचे मंत्री असलेल्या नेत्यांनी एकाच वेळी हल्लाबोल केलाय. ठाकरे गटाने केवळ राजकारण केलेले आहे. शिंदे मुख्यमंत्री असताना पवार अनेकदा राज्याच्या हिताचा विचार करून भेटलेले आहेत. तर उद्धव ठाकरे यांना अंधारात ठेवून राऊत यांनी राजकारण केलं अशा शब्दात शिरसाट यांनी सुनावलेला आहे. तर शिंदे यांनी ठाण्याचा खरा विकास केलेला आहे. राऊत हे शिवसैनिक नाहीत, ते पेपरवाले आहेत. त्यांच्या नावावर एक भ्रष्टाचाराचे प्रकरण नोंद आहेत अशी खमखरीत टीका गुलाबराव पाटील यांनी देखील केलेली आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या 4 आमदारांनी एकदाच संजय राऊत यांच्यावर टीका केलेली आहे. की या प्रतिक्रियेवर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.